हॅलो, तर आता आपण पाहणार आहोत स्लीव्जची कटिंग कशी करायची ते. आता आपण 3 इंचाची ते बाईचं माप घेतलेलं आहे उंची. त्याच्या वाईज आपण आता ड्राफ्टिंग करणार आहोत. तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊज 34 साईज. आज आपण आता त्याचे स्लीव्ज कसे कट करायचे ते पाहूया. पहिला आपण लेंथ घेतली, लेंथमध्ये +1 केलेला आहे. त्याच्यानंतर चेस्टचा 4 पार्ट दोन्ही बाजून टाकून दिलेला आहे, जेवढा असेल तेवढा. त्यानंतर मार्किंग करून घ्यायची आणि डाऊनला 2 इंच यायचे, 2 या 2.5. जेवढी लेंथ असेल 4ची आहे त्यांनी 2.5 इंच इथे डाऊनला आलेली आहे. दोन्ही बाजूने सेम जायचं आपल्याला आणि मग एक क्रॉस लाईन मारून द्यायची. त्यानंतर ती लाईन फक्त आपल्याला शेप ड्रॉ करण्यासाठी आहे. हे आता पॉईंट्स आपण 1.5 इंचाचे टाकलेले आहेत. परफेक्ट शेप टाकून घेतल्यानंतर आपल्याला फ्रंटच्या पार्टसाठी जो खोल बाजूवाला पाहिजे असतो शेप तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा झाला बॅक साईडसाठी दोन्ही बाजूचा. आता एका साईडनं आपण टाकणार आहोत फ्रंटसाठीचा खोलवाला पार्ट. तर असं पान शेप आपला रेडी झाला पाहिजे फ्रंटच्या पार्टसाठी. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जर आवडेल तशी डिझाईन टाकायची असेल तर ती टाकून घ्यायची आहे. ती केल्यानंतर आपण त्याची कटिंग करणार आहोत. तर त्याची कटिंग करताना पहिला वरचा शेप जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खोल बाजूचा ओपन करून खोल बाजूवाला पार्ट कट करायचा आहे 1 साईडने. अशी आपली स्लीव्ज कटिंग झालेली आहे. कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे ते DM करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.